गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो, दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमामध्ये नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो, नवनव्या विषयांवरती चर्चा करीत असतो. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित आहेत श्रीमती शीलाताई नगेंद्रसिंग गहलोत. मी यांचा एक संक्षिप्त परिचय करून देतो आहे की शीलाताई गहलोत ह्या पातूर इथे राहतात आणि त्या पातूरच्या माजी नगराध्यक्षसुद्धा आहेत नगर परिषदच्या. त्यांचं प्राथमिक शिक्षण वर्धा इथे झालेलं आहे. बालपणात विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभावसुद्धा त्यांना लाभला आहे. समाजसेवा, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, शिक्षण आणि लोकहिताच्या कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी पातूर शहराच्या विकासासाठी विविध उपक्रमसुद्धा राबवले आहेत. तर शीलाताई यांचं व्यक्तिमत्व, सामाजिक कार्य, साहित्य, अध्यात्म, शिक्षण क्षेत्रातील योगदानावर त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. शीलाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर, श्रोत्यांना आणि तुम्हालाही. आणि तुम्हाला खूप धन्यवाद देते मी की तुम्ही मला ही संधी दिलेली आहे. मला वाटतं ताई, गुड मॉर्निंग अकोलामध्ये जे पण व्यक्तिमत्व येतात मी त्यांना थोडंसं बालपणामध्ये घेऊन जातो. तर मी तुम्हाला पण तुमच्या बालपणामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मला वाटतं की आपल्या बालपणाविषयी, आपलं बालपण कशा पद्धतीने व्यतीत झालं. वर्धा इथे आपल्याला विनोबा भावे यांचं सानिध्यसुद्धा लाभलेलं आहे. तर जे काही त्यांच्या सानिध्यात आपल्याला काही शिकायला मिळालं त्याविषयी तुम्ही कशा पद्धतीने आपल्या श्रोत्यांना अवगत करून द्याल? त्यानिमित्ताने कदाचित पुन्हा मी बालपणाच्या आठवणीत जाणार आहे. आणि माझी आई खूप लहानपणी वारली, त्याच्यामुळे माझ्यापेक्षा लहान 2 बहीण भावांची जबाबदारी माझ्यावर होती. आणि वडील विनोबाजींचे खूप निकटवर्तीय असे होते, त्याच्यामुळे ते नेहमी ते बाहेरच फिरत असायचे आणि सगळं सर्वोदयाचं काम करायचे ते. त्यामुळे आणि कुणी मामा आणि मावशी नसल्यामुळे आम्हाला बाकीचे जे वडिलांचे मित्र वगैरे होते त्यांच्या परिवाराचं खूप आम्हाला सानिध्य प्राप्त झालं. त्याच्यामुळे लहानपणापासूनच एक असं म्हणजे लोकात वावरायची ही सवय होती. आणि काही आहे त्याच्यामधून सहन करून घ्यायचं, समजून घ्यायचं, हा एक सोशिकपणा जो म्हणतात तो बालपणापासूनच आलेला आहे. आणि हिंदी माझी मातृभाषा असली तरी मराठी म्हणजे मला ही माझी आवडीची भाषा आहे. आणि महाराष्ट्रातच आता आमचे 5-6 पिढ्या रुजल्या, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे महाराष्ट्रीयनच झालो, त्याच्यामुळे मराठीच सर्वदूर होतं, फक्त घरात हिंदी बोलायचं. आणि राजपूत समाजात माझा जन्म झाला, तर राजपूत समाजाच्या रीतिरिवाज जरा कडक आहे, पडदा पद्धत आहेत, असं आहे. या सगळ्या याच्यापासून मी फार लांब होते, म्हणजे माझं लग्न होईपर्यंत. आणि वर्ध्याला जेव्हा आम्ही म्हणजे मला शिकायला ठेवलं तेव्हा विनोबाजीच्या सानिध्यात मला म्हणजे समाजाला खूप जवळून पाहायची ती एक संधी मिळाली बालपणापासूनच. त्यामुळे लोकांच्या सुखदुःखाशी मी फार निगडीत झाली. एक तर दुःख हे होतं की आई नाही आहे, तो एक हळवेपणा मनाला होता. आणि या हळवेपणातूनच मग कविता म्हणा किंवा लेखनाचा एक भाग निर्माण झाला. अच्छा. आणि वर्धा इथे तुमचं शिक्षण झालं, कितवीपर्यंत झालं? ते 7वीपर्यंत झालं. 7वीपर्यंत झालं. त्यानंतर 7वीपर्यंत झालं. 7व्या वर्गात मग माझी आई वारली, त्याच्यामुळे मग मला घरी यावं लागलं. अच्छा. आणि मग यवतमाळला माझं शिक्षण झालं. मग यवतमाळला शिक्षण झालं आपलं. तर मला वाटतं की यवतमाळ आपलं माहेर आहे हो. आणि पातूर आपलं हे सासर आहे. होय. आणि दोन्ही ठिकाणी तुमचं तिथे वावर राहिलेलाच आहे. तर मला वाटतं या दोन्ही ठिकाणच्या संस्कारांनी आपल्या व्यक्तिमत्वाला कसं घडवलं आहे? म्हणजे आपलं माहेरचं आणि सासरचं ते वातावरण फारच वेगळं होतं. फार वेगळं असतं, पण व्यक्तिमत्व त्यातून घडतं आपलं. माहेरचं वातावरण वेगळं होतं. कारण घरामध्ये आम्ही फक्त बहीण भाऊ, बाकी कोणतं नातलग्न नव्हते. जे होते ते सगळे प्रेमाचे स्नेही संबंध असे होते. आणि इथे आल्यानंतर हे आमचं जवळजवळ 25 जणांचं कुटुंब होतं. तिथे आम्ही माझ्या 6 जावा मोठ्या आणि मी 7वी, मी सगळ्यात लहान. त्याच्यामुळे थोडं घरात वावरताना म्हणजे ते मला ॲडजस्ट करायला थोडंसं हे झालं. आणि खूप लहान वयात, त्या म्हणजे 17 वर्षाची असताना लग्न झालं, त्याच्यामुळे पण ते ॲडजस्ट झालं. बरोबर. पण हिंदी आणि मराठीचं हे एक प्रॉब्लेम होता. मला जास्त हिंदी येत नव्हतं आणि तिकडची भाषा सगळी सासरची जी होती ती MP UP वाली, तर ती मला काही समजायचीच नाही. म्हणजे एक छोटासा एक किस्सा सांगते. की माझी जाऊ म्हणाली आता संध्याकाळी काहीतरी भाजी वगैरे करायची आहे आपल्याला, तर भाजीचं माझ्या डोक्यात हे होतं की भाजीबद्दल काहीतरी बोलते. तर माझी एक दुसरी जाऊ म्हणाली की मुझे थोडी हरारत है, मैं तो नहीं कुछ कर पाऊंगी, असं त्यांनी म्हटलं. आता हरारत म्हणजे हलका ताप असं थोडंसं. मला काही समजलं, मला वाटलं हरारत नावाची काहीतरी भाजी आहे. म्हटलं कहाँ है, मैं तोड दूँ क्या?
आणि मग सगळे हसायला लागले. मला कळलंच नाही की हे काय आहे. मग त्याच्यानंतर मात्र मी म्हणजे तसा प्रसंग येऊ नये असं मी मग खूप सावध राहायची त्या बाबतीत. तर असे हिंदी शब्द मला नाही समजायचे काही. अच्छा अच्छा हां. पण मग हळूहळू हिंदी समजायला लागलं आणि मग मी हिंदीत कविता करायला लागली. अच्छा अच्छा. तर मला वाटतं की तुमची एखादी कविता पण आपल्या श्रोत्यांना जर आपण ऐकवली तर मला वाटतं थोडं पुढे पण आपण चर्चा करणारच आहोत. श्रोत्यांना आवडेल अशी कविता. श्रोत्यांना आवडेल अशी आणि मला ज्यात खूप अशी म्हणजे माझ्या जवळची आहे अशी. आता ही जी कविता मी लिहिली आहे हे थोडं म्हणजे माझे मिस्टर गेल्यानंतरची ही कविता आहे. त्याच्यामुळे थोडासा तो संदर्भ त्याच्यामध्ये असा आलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे जिंदगी. क्या वही थी जिंदगी, दर्द ने जब चाहा मुझे और टूट कर किया प्यार. मैं समझी जिंदगी को जाना मैंने और गिने चुने क्षणों को रखा संभाल. प्रश्न थे अनगिनत लपेटे हुए, प्रश्न थे अनगिनत लपेटे हुए, सोच बदहवासी की हद पर खड़ी, स्तब्ध आत्मा से पूछती रही क्या यही है जिंदगी. खुद मेरी ही छाया मुझे तो किसी मोड़ पे मिली नहीं. अपनों को सहारों में, सहारों को अपनों में ढूंढती फिरी क्या वही थी जिंदगी. अचानक चिड़ियों की चहक सुनकर, म्हणजे लहान मुलांच्याबद्दल, अचानक चिड़ियों की चहक सुनकर मैं अपने टूटे रीढ़ के हड्डी के मन के समेट कर, मैं अपने टूटे रीढ़ के हड्डी के मन के समेट कर वहाँ रेंगती सी चल पड़ी. वहाँ तो थी जिंदगी के लिए जंग छिड़ी. अब तो शाम ढलने को है, अब तो शाम ढलने को है, अधडूबा सूरज भी डूबेगा कभी. सुबह शाम उम्र की जिस चोटी से मैंने लुढ़का दिए क्या वही थी जिंदगी. क्या यही है जिंदगी, दर्द ने जब चाहा मुझे टूट कर किया प्यार. मैं समझी जिंदगी को जाना मैंने और गिने चुने क्षणों को रखा संभाल. वा, क्या बात. ताई, आपलं सामाजिक कार्य आणि राजकारणामध्ये पण वावर होताच. तर हा जो एक आपण समतोल साधत पातूरचं नगराध्यक्ष पदसुद्धा आपण भूषवलं आणि सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे विदर्भाचं उत्कृष्ट नगराध्यक्ष हा पुरस्कारसुद्धा आपल्याला प्राप्त झाला आहे. तर हे समाजकार्य आणि राजकारण हा समतोल कसा आपण साधला साहित्य क्षेत्रासोबत. बहुतेक त्याच्यामध्ये साहित्यानेच मला खूप मदत केली. जे काही व्यक्त व्हायचं ते माझे व्यक्त होणारे शब्द म्हणजे मी कुठे जसं भाषण वगैरे असलं की बहुतेक शेर शायरी आणि आमच्या इथे म्हणजे मुस्लिम आणि हिंदू असे दोन्ही समाज आहेत तर ते जरा या गोष्टीपासून फार जवळ होते आणि यामुळे मग मी बहुतेक स्त्रियांच्या समस्या काय आहे किंवा त्यांना कुठे त्या अडकतात हे मला खूप जवळून पाहायला मिळालं आणि ते मला लगेच समजून जायचं म्हणजे मी त्यांच्या दुःखापर्यंत पोहोचायची एक थोडक्यात. आणि त्याच्यातून माझ्या त्याच्यानंतर मग कथा त्याच्यातून निघायच्या, कविता निघायच्या. एक उत्कृष्ट नगराध्यक्ष पुरस्कार जो आपल्याला मिळाला होता तो कशासाठी की आपण काय काय उपक्रम राबवले होते पातूर शहरामध्ये. पातूरमध्ये तर जेव्हा मी म्हणजे नगराध्यक्ष झाले तेव्हा बहुतेक सगळेच आमचे जे खाते होते ते सीलबंद होते. कारण कुठे टॅक्स नाही भरलेला, कुठे काही असं काहीतरी ते कारण होतं आणि सी क्लास नगरपालिका जास्त उत्पन्न नाही, जास्त बजेट नाही असं झालं होतं ते. तर मग ते प्रत्येक एका एका डिपार्टमेंटला जाऊन भेटायचं, बोलायचं, त्यांना सांगायचं की मी लेडीज आहे, पहिल्यांदा काम करत आहे, सहकार्य करा. आणि खरंच सगळे लोक सहकार्य करायचे. असं करता करता मग ती थोडीशी हिंमत वाढत गेली आणि माहिती मिळत गेली की आपण काय करायला हवं. वाचन होतं माझं त्या बाबतीत म्हणजे नगर परिषदेच्या मग साहित्य सोडून पुन्हा नगर परिषदेच्या संबंधित जे काही पुस्तकं असतील त्याचं वाचन केलं. म्हणजे जेव्हा आमचे रोड वगैरेचं जेव्हा काही असं कंत्राट वगैरे जेव्हा व्हायचे तर मी म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष द्यायची की किती बजेट असायला हवं, चांगलं काम कसं काय होईल या दृष्टीने मी जास्त विचार करायचे. आणि पूर्ण गावाचं म्हणजे नियोजन असं होतं की एक बैलगाडी होती, त्याचे 4 बैल होते. म्हणजे ही मिळकत होती नगर परिषदेची जेव्हा मी हातात घेतलं. आणि मग ती एक बैलगाडी मी म्हटलं की आपण आता टाटा 407 घ्यायचाच आपण असा विचार केला. आणि मग शरद पवार साहेब होते तेव्हा मुख्यमंत्री, त्यांना जाऊन भेटली, त्यांना सांगितलं की असं असं आहे, मी आमच्या पातूरची पहिली महिला नगराध्यक्ष आहे, तुम्ही मला सहकार्य करा, एक म्हणजे तुमच्या निधीतून काही द्या असं करून. आणि असं सगळ्यांना भेटून बोलून आणि मग तो निधी गोळा झाला. त्याच्यानंतर टाटा 407 एक पहिलं वाहन आमच्या नगर परिषदेला माझ्या कारकिर्दीत मिळालं. साहित्य क्षेत्रामधला जो वावर होता तो तुमचा तसं लहानपणीपासूनच होता, पण लेखनाची सुरुवात जी आहे ती साधारणतः केव्हा झाली आहे. कारण तुम्ही सांगितलंय की साहित्य क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान असायला हवं, तर तुमच्या योगदानाची जी सुरुवात आहे ती केव्हापासून झाली. मला वाटते आई गेल्यानंतर जो एक हळवेपणा आला होता तो कुठेतरी मग मी लिहून काढायची तो. कारण घरामध्ये आणखी वडील तो विनोबाजीच्या मध्ये होते कार्यामध्ये आणि घरी फक्त एक आत्या होती माझी आत्या अशी होती की ती 5 वर्षाची असताना तिचं लग्न झालं आणि 8 वर्षाची असताना ती विधवा झाली.
अच्छा. ते आत्याने मला सांगितलं होतं की जेव्हा मी खेळत होती तर मला बोलावलं आणि म्हणालं की तुझ्या त्या बांगड्या काढायच्या आहेत, कुंकू पुसायचं आहे. तर माझ्या आत्याने म्हणे पटकन मग करा लवकर, मला खेळायला जायचं आहे. आणि बांगड्या वगैरे काढल्या, कुंकू पुसल्या, ती म्हणे जाऊ का मग खेळायला. तर मग हा जो भाग होता तो माझ्या मनात कुठेतरी खूप असा रुतून बसला होता आणि त्याच्यातून मग ते जे दुःख होतं ते मग शब्दात व्यक्त व्हायचं व्यक्त माझं. व्हायचं. हां. अच्छा अच्छा. काळभिंत नावाची आपली एक कादंबरी आहे, हो. तर ती लिहिण्यामागची काय प्रेरणा होती? आता ह्या राजपूत समाजाच्या आमच्या काही अशा अनेक समस्या होत्या ज्या बहुतेक लोकांपर्यंत गेल्या नाही गेल्या. म्हणजे मराठी आणि हिंदी याच्यामध्ये जो एक फरक आहे तो हा संस्काराचा आणि म्हणजे रीतिरिवाजांचा हा पण खूप आहे. त्याच्यातलं बरंचसं काही मलाही फेस करावं लागलं होतं. तर हे कुठेतरी माझं व्यक्त व्हायचं ते. तर मी माझे जे हे काळभिंत कादंबरी आहे ही जी मी अर्पण केलेली आहे त्याचं मी अर्पण पत्रिका जी लिहिली आहे ती तुम्हाला थोडंसं वाचून दाखवते. की समुद्रातून आणि अग्नीतून जन्म घेऊनही आपल्या कर्तृत्वाच्या कक्षा लिलया पेलणाऱ्या आणि पृथ्वीसारखी अढळ स्थिरता जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीला हे पुस्तक समर्पित. तर याच्यामध्ये म्हणजे की उत्तुंग त्यांच्या म्हणजे लक्ष्मी जी आहे ती समुद्रातून निघाली, द्रौपदी यज्ञातून निघाली, पण तरी द्रौपदीला किती सहन करावं लागलं. पण एक मर्यादा, स्त्री म्हणून जी मर्यादा ती सांभाळते पृथ्वीसारखी, बरोबर. ती शक्ती कोणातच नाही. नाहीये. बरोबर. ही प्रत्येक स्त्रीमध्ये आहे, फक्त तिने ती शक्ती ओळखायला हवी. बरोबर. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सुद्धा आपल्याला नारीरत्न महाराणी पद्मिनी पुरस्कार मिळाला होता. हो. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातनं एक राष्ट्रपतींच्या हस्ते आपला एक सत्कार होतोय? काय होतं की पद मिळालं की प्रतिष्ठा पण मिळते थोडी, आणि मग समाजामध्ये एक आपल्या समाजाची बाई म्हणजे कुठेतरी ही नगराध्यक्ष झाली. त्यामुळे आमच्या समाजाचे जे कार्यक्रम व्हायचे तिथे मला बोलवायचे. तिथे गेली की नॅचरली लेडीज माझ्याजवळ यायची, दीदी हमारा तो ऐसा आहे, हमारा तो ऐसा, असं काहीतरी ते आपल्या सांगायच्या. आणि मला मग ते खूप दुःख व्हायचं की आपण काहीतरी यांच्यासाठी केलं पाहिजे. आणि अशा याच्यातून मग सामाजिक कार्याचा उदय झाला. हां. आणि मग मी पण त्यांच्याशी प्रतिभाताईशी जुळून त्यांच्याशी बोलून की आपल्याला असं करायचं आहे तसं, असं म्हणजे आमचे मग काही कार्यक्रम असे राबवण्यात आले. आणि त्या कार्यामुळे मग त्यांनी समाजातर्फे मला एक सामाजिक कार्य यांनी खूप चांगलं केलेलं आहे म्हणून तो पुरस्कार मला मिळाला. हां. जवळजवळ 9 लाख पब्लिक त्यावेळेस जमा होती. बापरे. आपण बरीच काही चर्चा केली, बरंच राजकारणावरती, समाजकारणावरती, अध्यात्मावरती आपण बरंच काही बोललो आहे. पण आपली सगळ्यात जी जवळीक आहे आपली ती आपली साहित्य क्षेत्रासोबत आहे. आणि आपण एक हिंदीमध्ये आपली एक कविता व्यक्त केली आहे श्रोत्यांसाठी. मला वाटतं एखादी कविता मराठीमध्ये पण आपण व्यक्त केली तर? मराठीचे माझे 2 काव्यसंग्रह निघालेले आहेत. अच्छा अच्छा. थोडं त्या काव्यसंग्रहांविषयी सांगा आणि एखादी कविता सुद्धा आपल्या श्रोत्यांना ऐकवा. मने हिंडोळा एक माझा काव्यसंग्रह आताच निघालेला आहे. अच्छा. हो. आणि त्याच्या अगोदर माझा एक अश्रूंच्याही पलीकडले हा काव्यसंग्रह निघाला. अच्छा. दोन काव्यसंग्रह होते आपले. 2 काव्यसंग्रह आणि एक कादंबरी. अच्छा. काळभिंत ही कादंबरी आहे आणि 2 काव्यसंग्रह आहेत हां, आपले. 2 काव्यसंग्रह आहे. माझा कथासंग्रह आता येणार आहे. माझी कविता आहे सर्वव्यापी. तू सर्वव्यापी आहेस ना, माझ्या आतही तूच तू, माझ्या बाहेरही तूच ना. मग आसक्तीने ओढ तुझ्याकडेच वळू दे, मला माझ्या तल्यात तुझ्यात आसक्ती भरू दे. माझ्या अंतराला ओढ लागू दे तुझी, तुझ्या प्राप्तीची. आकंठ बुडून जाऊ दे तुझ्या निळसळ स्नेहल डोहात. नाहीतर झोकून घे स्वतःला तू माझ्यात. विलीन कर मला तुझ्या त्या चकाकत्या अंतरात. स्थिर कर तुझे ते चक्र, निर्विकार होऊ दे तो मायाजाल. अजन्मा आहेस ना तू, हे कृष्णाला म्हणते ती. अजन्मा आहेस ना तू, मग मलाही दे तुझे आजन्मपण. खूप टणक असतो रे मनाचा कातळ, तू फिरव ना तुझे मोरपीस नितळ. मी लीन होईन तुझ्यात, तू विलीन हो ना माझ्यात. खरे तर तोच क्षण, त्या क्षणी तूही होशील सर्वव्यापी असा. आणि तू खरेच सर्वव्यापी आहेस, मला विश्वास आहे. आणखीन पण दुसऱ्या काव्यसंग्रहातली एखादी कविता असेल तर? हां, एक माझी कविता आहे आवाहन. हो, स्त्री जीवनावरचीच आहे ही. हात म्हणाले कुंकवाला, किती रे मला छळशील. हात म्हणाले कुंकवाला, किती रे मला छळशील. व्यथा माझ्या अगतिकतेच्या कधीच का नाही तुला कळतील. दारू पिऊन धनी तुझा लोळण घेतो गटारात. दारू पिऊन धनी तुझा लोळण घेतो गटारात. तेव्हा तेव्हा मलाच पसरावा लागतो पदर. कामावर घ्या साहेब त्यांना, करायला मुलाबाळांची कदर. खिन्नतेने हसून कुंकू म्हणाले, अरे मीही लाचार आहे. मला जकडलेल्या साखळ दंडाची कडी येथील प्रत्येक स्त्रीच्या पायात आहे. माझे आणि धन्याचे जर खरेच इतके अतूट नाते असते. माझे आणि धन्याचे जर खरेच इतके अतूट नाते असते. 5 धन्याच्या स्वामित्वाचं सैरंगीचं कुंकू भर सभेत इतकं असह्य असते.
जोवर इथे जमलेल्या पुरुषात एक कृष्ण आहे, जोवर इथे जमलेल्या पुरुषात एक कृष्ण आहे, तोवर मी वरवर तरी शांत आणि स्थिर आहे. एकमेकाच्या तळ अंगावरील जखमा कुरवाळीत हात म्हणाले, एकमेकाच्या तर अंगावरील जखमा कुरवाळीत हात म्हणाले, अरे तुझ्या असण्यापेक्षा असतो दिसण्याला अर्थ, अरे तुझ्या असण्यापेक्षा असतो दिसण्याला अर्थ, नाहीतर कुंकुमीन कपाळाला विचार, जगण्याकरता कशी करावी लागते शर्त. मग साक्षात कृष्ण जरी आला, मग साक्षात कृष्ण जरी आला तरी त्याला दिलेल्या वस्त्राचा वास घेऊन पाहतो समाज, आणि त्या महत्प्रयासाने लाभलेल्या कृष्णाच्या हाती उरतात उसरलेल्या स्नेहाचे आभास. कुंकू म्हणाले, तूच म्हणालास ना असण्यापेक्षा दिसण्यालाच आहे महत्त्व, तूच म्हणालास ना असण्यापेक्षा दिसण्यालाच आहे महत्त्व, तर दोन भिवयामधील स्थान न बदलता मी बदलेन माझेच अस्तित्व, तर दोन भिवयामधील माझे स्थान न बदलता मी बदलेन माझेच अस्तित्व. तेजस्वी स्फुल्लिंगे मागेल तिसरा नेत्रातील त्या शंकराला, तेजस्वी स्फुल्लिंगे मागेन तिसऱ्या नेत्रातील त्या शंकराला, तूही बोटांना आवळून बांध मूठ, करूया आव्हान या आसमंताला. जोवर हा समाज तुझ्या कावेत ममतेकरता समर्पणाकरता आपणहून झेप घेणार नाही, तूही बोटांना सैल करून तळहातासह हे बाहू पसरायचे नाही, तळहातासह हे बाहू पसरायचे नाही. शिलाताई, आजच्या युवा पिढीला साहित्य असेल, समाजकार्य असेल, अध्यात्म असेल, या क्षेत्रात जर त्यांना वळायचं असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? मार्मिक असं काय सांगाल त्यांना तुम्ही? आता अध्यात्मात मी याच्यासाठी आता वयाच्या हिशोबाने म्हणा किंवा माझी या सगळ्या याच्यात आध्यात्मिक लोकांशी पण खूप ओळख झाली, आणि थोडंसं असं समजायला लागलं की हे अध्यात्म काय आहे, आयुष्य जे आतापर्यंत गेलं त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा काय असायला हवा, ही जाण जेव्हा येते ना तेव्हा माणूस मग अध्यात्माकडे म्हणजे मनापासून वळतो असं मला वाटतं. आणि त्यातूनच मग नर्मदा परिक्रमा झाल्या, माझ्या 3 परिक्रमा झाल्या, एक मोठी परिक्रमा झाली, एक 2 छोट्या परिक्रमा झाल्या, आणि नर्मदेच्या पण कार्यामध्ये मला पुरस्कार मिळालेला आहे. चांगलं त्यांनी मला उच्च पदावर ठेवलं. मी माझं काम इमानदारीने केलं, त्याच्यामुळे कदाचित नर्मदा मैयाने ते मला एक ती शक्ती दिली आहे. बरोबर. आणि जेव्हा आपण कार्य आपल्या मनापासून करतोय आणि चांगलं करतोय, समाजासाठी करतोय, तर समाज आपल्याला एक पोचपावती म्हणून आपल्याला त्याचा पुरस्कार रूपी आपल्याला प्रदान करतच. अच्छा, युवा पिढीलाही तुम्ही साहित्याविषयी काय सांगाल? कारण साहित्यापासून फार आजची युवा पिढी फार भरकटलेली आहे, वाचन फार कमी झालं आहे त्यांचं. काय झालं, अंकुरचा जन्मच तसा झाला होता. अंकुर साहित्य संघाची फाउंडर मेंबर आहे मी, की ज्यावेळेस आम्ही अंकुरची स्थापना केली तेव्हा नवोदित लोकांना म्हणजे स्टेजच्या बाजूने जायला त्यांना मिळायचं नाही अशी अवस्था होती. म्हणजे जे प्रतिष्ठित लोक होते ते स्टेजवर असायचे, नवोदितांना कुठेच मार्ग नव्हता. अशा वेळी अंकुरची स्थापना झाली. आणि अंकुरचं म्हणजे तुम्हाला सांगते की 3 वर्षापर्यंत अंकुरचे रजिस्ट्रेशन झालं, पण अंकुरचे जे मुख्य होते शेगोकर त्यांनी मला पाहिलं नाही आणि मी त्यांना पाहिलं नाही. 3 वर्ष आम्ही कामं केली मात्र. कारण बाहेर जाऊन मला काही करता इतकं येणं होत नव्हतं, त्यामुळे माझे मिस्टर मला सतत साथ द्यायचे आणि त्यांनी माझ्याकरता खूप केलं, आणि त्यांनीच खरं तर हा पुढाकार घेऊन त्यांच्यामुळे कदाचित आज मी इथे बसू शकले आहे. बरोबर. म्हणून इतके सगळं साहित्य म्हणजे माझ्याकरता ते ज्योतिबा फुलेच ठरले दुसरे. बरोबर. म्हणून तो आपला वावर हा साहित्य असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, अध्यात्म असेल, याच्यामध्ये आपला वावर राहिला आहे. आपल्या एक दीर्घ सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि आध्यात्मिक हा जो आपला आयुष्याचा पूर्ण प्रवास तुम्ही हा काही गाठला आहे, याच्यातलं सर्वात मोठं समाधान जर सांगायचं आहे आपल्या आजच्या समाजाला तर तुम्ही काय सांगाल? साहित्यात तर रमतेच मी आणि अध्यात्मातही रमते. अच्छा. आणि जसं वेळ येईल तसं कदाचित ते काय मन होऊन जातं मग तसं. काय तुम्हाला काय वाटतं की काय आपण सांगावं आपल्या श्रोत्यांना सुद्धा, की कशा पद्धतीने कशातनं समाधान मिळायला हवं आपल्याला? कारण आज आपण बघतोय की समाधान म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये फार समाधान म्हटलं तर कसं मला वाटतं, लहानपणी मला जे विनोबाजींचं सानिध्य लाभलं, जी एक विचार करायची दिशा मिळाली, ती फार महत्त्वाची भूमिका माझ्या आयुष्यातली आहे. आणि त्या अशा वयामध्ये मला तो एक मार्ग मिळाला, त्यांच्या सानिध्य मिळालं, तर त्याच्यामुळे एक विचाराची दिशा पण बदलली. लहानपणा म्हणजे संस्कारालाही महत्त्व आहे, जडणघडण कशी होती त्यालाही आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तरुण मुलं जे आहे यांची सत्सद्विवेक बुद्धी ती त्यांना काय सांगते, बरोबर, हे आहे. म्हणजे आता कोणाला संस्कार नाही मिळाले, आई वडील नाही आहेत, याचा अर्थ ते मुलं भविष्यात करत नाही असं नाही आहे, ते समजतात. मग कुठेतरी असं वाटतं की हा प्रश्न मग हे येतोच ना, हां, की हे पुढे गेले मग ज्यांचे वडील आई वडील खूप कष्ट करून आले त्यांची मुलं का बिघडतात आहे. हा प्रश्न खरं म्हणजे ज्याचा त्याचा तो आहे की सत्सद्विवेक बुद्धी तुमची जागृत ठेवा,
तरुण मुलांनी बरोबर. आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं. बरोबर. आपलं आंतरिक मन आपल्याला सांगताय की काय योग्य आहे, काय काय आहे, अयोग्य हा, हे आहे, नक्कीच, आणि नक्कीच. योग्य अयोग्याची निवड आपण करायला हवी. त्या अगदी- पद्धतीने अगदी बरोबर, तुम्ही म्हणताय की सतत विवेक बुद्धी हा. आपली जागृत असायला हवी. ते काय सांगताय त्या पद्धतीने आपण काय चांगलं आहे, काय चांगलं काय आहे. समाजाला आपण देऊ शकतो यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. हा. मला वाटतं की पुढील काळात सुद्धा आता आपण जे काही सामाजिक कार्य करत असाल किंवा काही साहित्यिक उपक्रम राबवत असाल, मानस आहे का आपलं आणखीन काही करायचं आहे असं? आता एक यवतमाळला माहेरी माझ्या आम्ही तिथे एक स्त्री शक्ती बहुउद्देशीय संस्था म्हणून स्थापन केली, त्याची अध्यक्ष आहे मी. म्हणजे सासर आणि माहेर दोन्ही या सगळ्या बाबतीत समृद्ध आहे माझं. हे एक माझं ते आता ईश्वराची कृपा आहे असं समजा की इकडे पण शाळा वगैरे आहे अच्छा. सासरी, माहेरी पण आहे, ज्युनियर सिनियर कॉलेज आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही म्हणजे विद्यादानाचं कार्य सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त आम्ही गरीब लोकांना ज्यांच्या जो समजा काही फीचा वगैरे असला तर अशा लोकांना आम्ही पहिले ॲडमिशन देतो. म्हणजे त्याच्यासाठी अडत नाही, म्हणजे आपल्याकडून होईल तितकी आपण समाजात या तळागाळातल्या लोकांना मदत करायची. समाजाप्रती आपण ऋणी असायला हवं. समाजाने जर आपल्याला एवढं काही दिलंय तर हो, आपलं पण ऋण आहे की समाजाला आपण ते परतफेड करायला हवं. आणि तुमचा तर वावर सामाजिक क्षेत्रामध्ये होताच. मला वाटतं जाता जाता मी तुम्हाला एक छोटासा एका वाक्यामध्ये प्रश्न विचारतोय की आपल्या जीवन प्रवासातील संघर्ष असेल, सेवा असेल, साहित्य, अध्यात्म ह्या जे चारही पैलू आहेत, याचा एका वाक्यामध्ये जर आपल्याला श्रोत्यांना सांगायचं आहे तर काय सांगाल तुम्ही? जिओ और जीने दो. अगदी मार्मिक असं आपण सांगितलंय. तर जाता जाता आपल्या श्रोत्यांना पण काय आव्हान कराल साहित्य क्षेत्राविषयी किंवा इतरही क्षेत्राविषयी आपल्याला काय सांगावंसं वाटतं असं आपले जे श्रोते आपल्याला ऐकत आहेत त्यांना? साहित्यामुळे माणूस सुसंस्कृत होतो असं माझी एक आहे. कारण साहित्याला मी ईश्वर मानते. ईश्वरासारखाच साहित्य आहे, कारण तो माणसाला खरा मार्ग दाखवतो. आणि जर साहित्यिक लोक जर राजकारणात आले तर मला वाटतं ती एक चाळणी होऊन जाईल, गाळणी होऊन जाईल की जे चांगलं असेल तेच फक्त खाली राहील. बरोबर राहील. आणि साहित्य समाजाला काहीतरी देऊ शकतं, देऊ मार्ग शकतो. दाखवू मार्ग शकतो, आणि विचाराची दिशा देतो, गती देतो, काय विचार योग्य मंथन आहे, करायला काय लावतो. अयोग्य आहे याची आपल्याला एक पारख विचार करून मंथन. देतो. तर तरुण लोकांनी तर याच्यामध्ये साहित्याकडे तर वळायलाच पाहिजे. आणि जे प्रस्थापित आहे त्यांनी सुद्धा कोणी कट काही जरी लिहिलं तरी त्यांना समजून सांगून त्यांना आपलंसं करून त्यांना मार्ग दाखवायला पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रोत्साहन मिळणं फार आवश्यक आहे. आणि मी तर माझ्या आयुष्यात अजूनही प्रोत्साहनाचे असे कोणतेच संधी सोडत नाही. आणि जे कोणी असतील म्हणजे आता ज्यांना वाटते की आपण काहीतरी करावं म्हणून त्यांनी आपल्यासोबत सगळ्यांचा उद्धार करावा. बरोबर. तर शिलाताई, आपल्या जीवन प्रवासातील अनुभव असतील, समाजसेवेची काही प्रेरणा असेल, मौल्यवान विचार आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेच आहेत. तर याबद्दल मी आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आपण इथे आलात त्याकरता सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी पण आपले खूप आभार मानते. तुम्ही मला ही संधी दिली, खूप छान मनातलं बोलायला मिळालं. आणि माझ्या श्रोते जे ऐकतील त्यांनी पण याच्यातून काहीतरी घ्यावं तर माझ्या या बोलण्याचा अर्थ आहे. आणि प्रत्येकाने आपल्या हातून निदान 4 लोकांना तरी कसल्या तरी कामात मदत करावी असा एक संकल्प घेऊन सगळ्यांनी जीवन जगावं, एवढंच पुढे जावं आणि पुढे जावं एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद. गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला.